संजय. अश्विनी, हरिओम. प्रार्थना म्हणूया. हो हो हो. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. हरिः ओम्. हरिओम. आपला ज्ञानकर्म संन्यास योग अध्याय 4था अध्याय सुरू झालेला आहे. त्याच्यातला एक श्लोक आपण मागच्या वेळेला आणि प्रस्तावना असं केलं. आता पुढच्या श्लोकांना सुरुवात करूया. म्हणजे पहिला विभाग आपला चालू आहे योगाची प्रस्तावना. त्याच्यातला आता आपण पुढचे 2 श्लोक बघूयात. श्लोक म्हणजे अश्विनी दुसरा म्हणू. एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप. अशा परंपरेतून हा राजर्षी सरावला पुढे काळ बळाने तो ह्या लोकी योग लोपला. भाषांतर किंवा अनुवाद करणारी व्यक्ती ही ज्ञानी असली की ती किती समर्पक भाषांतर करते याचं विनोबांचं जे काही अनुवाद आहे किंवा समजतो काय तो अत्यंत आदर्श असं उदाहरण आहे. आता जेव्हा या श्लोकाच्या विवेचनामध्ये मी ते सांगणारच आहे की ते कसं आणि का समर्पक आहे. आता आपण पहिल्यांदा पदच्छेद करू. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयः विदुः सहा कालेन इह महता योगः नष्टः परन्तप. आता अन्वय आणि अर्थ. एवं म्हणजे अशा रीतीने, परंपरा प्राप्तम इमं परंपरेने प्राप्त झालेला हा म्हणजे पुढे योग हा शब्द गृहीत धरायचा. राजर्षयः विदुः राजर्षी जाणत होते किंवा राजर्षींनी जाणला. हे परंतप हे शत्रुतापना अर्जुना सह योग तो योग महता कालेन दीर्घकालाने इह म्हणजे इथे या पृथ्वी तलावर नष्ट झाला आहे. अशा रीतीने परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजर्षींनी जाणला, पण हे अर्जुना तो योग दीर्घकालपर्यंत चालून नंतर इथे लुप्त प्राय झालेला आहे किंवा नष्ट झालेला आहे. आता इथे अशा रीतीने एवं अशा रीतीने म्हणजे कशा रीतीने, जसा मागच्या श्लोकात सांगितलंय ती परंपरा की भगवंतानी प्रत्यक्ष सूर्यानी मनूला आणि मनूनी इक्ष्वाकुला या परंपरेने प्राप्त झालेला हा योग. आता या गेल्या श्लोकांमध्ये सांगितलेल्या परंपरेवरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की या बुद्धियोगाचं म्हणजे ज्ञानाधिष्ठित कर्मयोग ज्याला आपण म्हणतोय त्याचं ज्ञान हे प्रथम क्षत्रिय राजांना मिळालं. आणि क्षत्रिय राजे कोण होते? ते प्रजेचे नेते, समाजाचं पुढारी पण त्यांच्याकडे असलेले होते आणि त्यामुळे सहजच देशाचे नागरिक हे त्यांना आदर्श मानत असत आणि त्यांना फॉलो करत असत, त्यांचं अनुकरण करत असत. आपण म्हणून म्हणतो ना यथा राजा तथा प्रजा. किंवा 3ऱ्या अध्यायामध्येच आपण तो श्लोक बघितलाय पहा. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. जर पुढारी चांगला असेल तर तो ज्यांना लीड करतोय तो समाज हा चांगला असायची शक्यता पुष्कळच असते. आणि यांना राजर्षी म्हटलं कारण ते राजे असूनही राज्याचा भोग घेण्यामध्ये, म्हणजे फक्त राजाला तर काय विलासी जीवन हे असं समोर वाढलेलंच असतं. आजूबाजूला सगळं तो उपभोगांनी पूर्ण सगळी सुखांची रेलचेल असलेल्या अशा लाईफस्टाईल मध्ये तो राहत असतो. पण त्याच्यामध्ये तो अडकलेले नाहीत ते राजे. तर ते काळजीपूर्वक राज्याचं संचालन करतायत, प्रजेची काळजी घेतायत आणि प्रजेचं हित सांभाळण्यामध्ये ते अत्यंत दक्ष असे हे. आणि हे कर्मयोगाचं अत्यंत काटेकोरपणे पालन करत असल्यामुळे त्या राजांना एक विलक्षण ज्ञान आणि भक्ती ही त्यांच्या कामातल्या निष्ठेतूनच आपोआप प्राप्त झालेली आहे. इथे आपल्याला परत 3ऱ्या अध्यायाचा श्लोक आठवेल. कर्मणैव हि संसिद्धिं आस्थिता जनकादयः
लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. लोकसंग्रह करणं हे राजांना तर फार महत्वाचं असतं. आणि लोकसंग्रह म्हणजे चांगल्या आदर्शाच्या पाठीमागे लोकांना लावणं किंवा अनेक लोकांच्या समोर एक चांगला आदर्श ठेवून त्यांना तो फॉलो करण्यासाठी प्रवृत्त करणं. आणि राजा ही गोष्ट जितकी चांगली करू शकतो तितकं फारच इतरांना तो चान्स आहे. आणि अशा वागणुकीमुळे हे राजे ऋषितुल्य झाले होते, ऋषींच्या पंक्तीत येऊन बसलेले होते आणि म्हणून त्यांना राजर्षी असं म्हटलं. आणि एवढंच नाही तर मोठमोठे ऋषी सुद्धा या कर्मयोगाचं ज्ञान घेण्यासाठी त्यांच्या चरणी येऊन त्यांचं शिष्यत्व स्वीकारून त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करत होते आणि त्यात त्यांना यत्किंचितही कमीपणा वाटत नव्हता. म्हणजे आता जे आपण म्हणतो की ब्राह्मण म्हणजे जरा अधिक विशेष चांगले समजले जातात, क्षत्रिय त्याच्यानंतर, असं त्यावेळेला काही नव्हतं. जो आपलं कर्म उत्तम करतोय तो उत्तम. मग क्षत्रियाला कर्मयोग चांगला येत असेल तर ब्राह्मण त्याच्याकडे जाऊन त्याचं शिष्यत्व पत्करायला जराही त्याला अपमान वाटत नव्हता. ही त्या काळची समाज रचना कशी गुण आणि कर्मावर अधिष्ठित होती हे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दिसून येत. आपण बघितलं त्याचे एक दोन उदाहरणं पूर्वी सुद्धा की शुकदेव हे व्यासांना सोडून जेव्हा निघाले होते आणि त्यांना कुठेतरी एक सूक्ष्म आपल्या वैराग्याबद्दल एक सूक्ष्म अहंकार होता आणि आपले वडील ठीक आहेत म्हणजे चांगले आहेत पण एवढे काही महान आहेत असं त्यांना वाटत नव्हतं. तेव्हा आता हा आपला मुलगा ऐकत नाही म्हटल्यानंतर त्यांनी आपलं शेवटी सांगितलं की बरं ठीक आहे जातोच आहेस तर राजा जनकाकडे जायला विसरू नकोस. आणि मग राजा जनकाकडे शुकदेव जेव्हा गेले तेव्हा जनकाने त्यांचं गर्वहरण केलं आणि त्यांना आत्मज्ञान दिलं. म्हणजे शुकदेवांसारख्या श्रेष्ठ ब्राह्मण पुत्राचा सुद्धा गुरु कोण होता तर क्षत्रिय राजा जनक होता. असेच काही रेफरन्सेस छांदोग्य उपनिषदामध्ये सुद्धा आहेत की 6 ऋषी ब्राह्मण ऋषी हे अश्वपती नावाच्या एका राजाकडे आत्मविद्या ग्रहण करण्यासाठी जातात आणि ते समित पाणी होऊन जातात म्हणजे हातात समिधा घेऊन जातात. त्या काळी ती खूण असे जेव्हा तुम्ही समिधा घेऊन आलाय म्हणजे तुम्ही शरण आलेला आहात आणि गुरुभावानी स्वतःकडे शिष्यत्व पत्करून तुम्ही आलेले आहात त्याचा सिम्बॉल म्हणून समिधा हातात घेऊन जाण्याची त्या काळची पद्धत होती. तर अर्थात याचा अर्थ असा नाही की ब्राह्मणांना कर्मयोग माहितीच नव्हता. अनेक ब्रह्मर्षींच्या सुद्धा कर्मयोग किंवा हा योग बुद्धियोग ज्याला म्हणतोय आपण त्या जाणणाऱ्या परंपरा होत्याच. पण इथे कुणाला सांगतायत भगवंत? अर्जुनाला सांगतायत. मग अर्जुनाला सांगताना राजर्षींच्या परंपरा सांगणं ह्याला विशेष महत्व आहे. कारण अर्जुन हा राजकुळातला होता, राजघराण्यातला राजपुत्र होता आणि त्याची सुद्धा मनोरचना ही पुष्कळशी ऋषींसारखी होती. तो भोगप्रिय विलासी असा राजपुत्र नव्हता. तो अत्यंत कर्तव्यदक्ष होता आणि त्यांनी अनेक काळ वनवासात घालवलेला होता किंवा अनेक विद्या मिळवण्याकरता त्यांनी तपश्चर्या केलेली होती. म्हणजे वनवास तपाचरण हे त्याला काही गोष्टी फार नवीन नव्हत्या आणि तो कर्तव्य परायण सुद्धा होता. अत्यंत सरळ स्वभावाचा होता. म्हणून राजेपणाची सगळी कर्तव्य पार पाडून संसार करूनही योग ज्यांनी साध्य केल्या त्या राजांची उदाहरणं अर्जुनाला देणं हे जास्त औचित्यपूर्ण होतं आणि भगवान बरोबर तेच करतात. आता थोडे आपण ही जी परंपरा आहे राजर्षींची त्या परंपरेमध्ये कोणकोणते महान राजे होऊन गेले त्याचा थोडासा आपण विचार करू. इक्ष्वाकू नंतर इक्ष्वाकूच्या राजघराण्यामध्ये म्हणजे त्याला रघुवंश हे नाव पडलं. तर ही योग परंपरा पुष्कळ चालू राहिली. त्याच्यामध्ये ध्यानयोगाचा अंतर्भाव असणारा कर्मयोग हे राजे या परंपरेतले राजे जाणतही होते आणि त्याचं आचरणही करत होते आणि ऋषितुल्य अंतःकरण असल्यामुळे राजेपणा मिरवण्यापेक्षा साधेपणाने आपली कर्तव्य पार पाडण्याकडे त्यांचा कल होता. या इक्ष्वाकू कुळामधला राजा हरिश्चंद्र आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. राजा हरिश्चंद्र हा त्याच्या सत्यवचनेसाठी आणि वचन पाळण्याकरता काहीही प्राण जाय मगर वचन न जाय ही जी इक्ष्वाकू वंशाची परंपरा किंवा खास वाक्य सांगितलं जातं ब्रीद वाक्य ज्याला म्हणतो ते स्वप्नात त्या हरिश्चंद्राच्या स्वप्नामध्ये येऊन विश्वामित्र ऋषींनी स्वप्नामध्ये त्याच्याकडे भिक्षा मागितली होती आणि त्यांनी आपलं राज्य त्यांना दिलं होतं. एवढ्या घटनेचा
काय पराचा कावळा करून ते प्रत्यक्षात आणून त्याला म्हणजे राज्यसिंहासनावरून खाली खेचलं. आणि म्हणजे त्याच्यावर एवढी ते आणखी त्यांना काही दक्षिणा द्यायची त्याच्याकडे पैसे नव्हते, म्हणून त्यांना स्वतःला, स्वतःच्या मुलाला, बायकोला हे विकून ते पैसे उभे करण्या एवढी नामुष्की आली, तरीही तो आपल्या कर्तव्याला मागे हटला नाही. असा राजा हरिश्चंद्र होता. त्याच्यानंतर अंशुमन, दिलीप आणि भगीरथ हे 3 पिढ्यांमधले इक्ष्वाकू वंशातले राजे होते. त्यांनी गंगा ही पृथ्वीवर आणण्यासाठी मोठी तपश्चर्या केलेली आहे. याच परंपरेत अजून एक नाव म्हणजे खटवांग. खटवांग राजा जो होता तोही असाच सत्वशील होता. आणि त्याला जेव्हा कळलं की आता आपला मृत्यू जवळ आलेला आहे, तेव्हा त्यांनी तत्क्षणी आतून संपूर्णपणे विरक्ती धारण केली आणि सर्व राजोपभोगांचा त्यांनी पूर्णपणे त्याग केला. आणि मृत्यू येण्याच्या 1 प्रहर आधी त्यांनी आत्म्यावरती धारणा करून, आत्मस्वरूपावरती धारणा करून, धारणेच्या माध्यमातून त्यांनी जीवनमुक्ती मिळवली. आता 1 प्रहर म्हणजे काय, साधारण 3 किंवा 4 तास असं. 3 किंवा 4 तासांचा 1 प्रहर असतो. अष्टप्रहर 8×3 = 24 म्हणजे 3 तासांचा 1 प्रहर. तर 3 तासात ही गोष्ट त्याला शक्य झाली, ही काही जादू नव्हती. त्याचं आधीपासूनच तपाचरण किंवा त्याचं आचरण हे अत्यंत विशुद्ध आणि कर्मयोगाला पूरक असं असल्याशिवाय तो एवढ्या कमी वेळामध्ये हे साध्य करूच शकला नसता. त्याचाच मुलगा पुढे दिलीप. त्या दिलीपानी नंदिनी नावाच्या गायीला सिंहापासून वाचवण्यासाठी स्वतःचा देह देऊ केला. त्याची कथा अगदी शॉर्ट मध्ये सांगते. हा राजा दिलीप एकदा इंद्राला मदत करण्यासाठी म्हणून स्वर्गात गेलेला असतो. आणि तिथलं त्याचं काम आटपल्यानंतर तो कुठेतरी विचारांच्या तंद्रीत घाईघाईने परत पृथ्वीतलाकडे निघालेला असतो. तेव्हा तिथे कामधेनू बाजूला उभी असते. तर अशी आपल्याकडे हे आहे की कोणी आदरणीय व्यक्ती किंवा हस्ती असेल तर आपण त्याला योग्य तो मान देऊनच मग पुढे जायला पाहिजे. पण राजा विचारांच्या तंद्रीत असल्यामुळे त्याला जाणवतच, त्याच्या लक्षातच येत नाही की कामधेनू इथे उभी आहे. आणि तो तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून पृथ्वी तलावर परत येतो. हा कामधेनूचा त्याच्याकडून अपमान होतो. म्हणून कामधेनू त्याला शाप देते की तू निस्संतान होशील. आणि हे ह्याला काहीच माहिती नसतं. कामधेनू होती, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय, मग आपल्याला शाप मिळालाय, हे त्याला काहीही माहिती नसतं. आणि मग नंतर त्याला अनेक वर्ष संतान का होत नाही म्हणून तो वसिष्ठ ऋषी कुलगुरू असतात, त्यांच्याकडे जाऊन काही उपाय करता येईल का म्हणून तो विचारायला जातो. तेव्हा वसिष्ठ ऋषी ध्यान लावतात आणि त्यांना कळतं की हे अशी अशी घटना घडलेली आहे, म्हणून राजाला संतान प्राप्ती होत नाही. म्हणून मग त्याला ते सांगतात की त्याच्यावरती उपाय असा आहे की कामधेनूची मुलगी असलेली गाय नंदिनी ही आपल्या आश्रमात आहे, तर तिची तू सेवा कर आणि तिला प्रसन्न केलंस की तुला ह्याच्यावरचा उपाय सापडेल. आणि तो आणि त्याची राणी सुदक्षिणा असे दोघे मिळून त्या गायीची अत्यंत निष्ठापूर्वक अनेक वर्ष सेवा करत असतात. आणि तेव्हा जेव्हा तो गायीला घेऊन वनात गेलेला असतो, तेव्हा एक सिंह त्या गायीवर उडी घेण्याच्या पवित्रात असतो. आणि मग राजाचं कर्तव्य असतं की गायीचं रक्षण करणं. तेव्हा तो म्हणतो की सिंहाला तर भक्ष्य मिळायला पाहिजे, त्यांनी शिकार करणं हा त्याचा अधिकार आहे, पण तुम्ही तिच्या ऐवजी मी तुम्हाला समर्पित होतो, तुम्ही मला खा आणि तिला सोड. आणि मग तो भगवान शंकरच त्या रूपात आलेले असतात राजाच्या सत्वाची परीक्षा घ्यायला. आणि मग ते स्वतःच्या मूळ रूपामध्ये त्याला दर्शन देतात. नंदिनीही प्रसन्न होते आणि मग पुढे त्याला संतान प्राप्ती तिच्या वराने होते. अशी ती राजा आहे. म्हणजे ह्याच्यातून दिलीपाचं कॅरेक्टर, त्याची अत्यंत उच्च चारित्र्य संपन्नता आणि स्वतःच ब्रीद सांभाळण्यासाठी काहीही करण्याची त्याची जी तयारी आहे, निष्काम कर्मयोग त्याच्यातला दिसतो. पुढे रघुराजा, ज्याच्यावरून त्या इक्ष्वाकू वंशाला रघुवंश हे नाव पडलं. म्हणजे पुढे त्या रघुवंशात रामाने सुद्धा अवतार घेतला, इतकं ते पवित्र कुळ होतं. पण त्याचं नाव कधीही बदललं नाही, कायम रघुवंश हेच राहिलं. हे जी मी आता सिंहाची दिलीप राजाची कथा सांगितली, ही रघुवंश म्हणून जो महाकाव्य लिहिलेलं आहे महाकवी कालिदासाने, त्यातल्या 2ऱ्या सर्गामध्ये, पहिला आणि 2रा सर्ग याच्यामध्ये ही कथा येते. आणि माझ्या नशिबाने रघुवंशाचे ते 2 सर्ग वाचनामध्ये आले. म्हणजे कालिदासाचं काव्य पहिल्या 3 वर्षात आम्हाला काही ना काही स्वरूप आहे. कुमारसंभव एक वाचनात आलं, रघुवंश आला आणि शाकुंतल हे पूर्ण नाटक वाचायला मिळालं. त्यामुळे
म्हणजे कालिदास म्हणजे काय चीज आहे, त्याच्यात साहित्याची काय गोडी आहे ती थोडीशी, कारण 8 सर्ग आहेत रघुवंशाचे. ते 8 सर्ग काही मी नंतर वाचीन वगैरे म्हणतं ते काही झालं नाही, पण किंवा दुधाची तहान ताकावर म्हणतात त्याच्यातलं 2 सर्ग तर 2 सर्ग. तर रघुराजाबद्दल आपण बोलतो. तर रघुराजानी हा सुद्धा अत्यंत पराक्रमी होता आणि अत्यंत दानशूर होता. अनेक वर्षांनंतर त्यांनी असं ठरवलं की आता आपण वानप्रस्थाश्रमात जायचं, म्हणून त्यांनी सर्व आपली संपत्ती याच्यामध्ये दक्षिणा म्हणून दान करून टाकता येईल असा एक सर्व दक्षिण यज्ञ केला आणि मग सर्व आपली संपत्ती वाटून तो आणि त्याची राणी असे वनामध्ये राहायला लागले. त्याच्यानंतर एक दिवस एक ऋषी कुमार त्याच्याकडे आला, कौत्स नावाचा. तर त्या कौत्सानी तो आला आणि रघुराजाची एकंदर परिस्थिती म्हणजे झोपडी आणि मातीची भांडी वगैरे पाहून तो नमस्कार करून परत फिरायला लागला. तर रघुराजा म्हटलं, तू ओळखीचा तर नाहीस, मग माझ्याकडे भेटायला आलास त्याचा अर्थ काहीतरी तुझ्या मनामध्ये हेतू असणार माझा भेटण्याचा, तो काय आहे? तो कौत्स म्हणतो, नाही राहू देत, काही नव्हता हेतू. तो खोदून खोदून विचारतो की असं होणं शक्य नाही. मग तो सांगतो की नाही अहो, मी ज्या गुरुकुलामध्ये शिकलो त्या गुरूंना मी गुरुदक्षिणा विचारली. आधी ते गुरु म्हणले की नाही मला काही नकोय, पण त्यांनी फारच लकडा लावल्यानंतर ते जरा चिरडीला आले, म्हणले 14,000 सुवर्णाच्या मोहरा आल्या, जा घेऊन ये. आता त्याची पंचायत झाली. आता एवढ्या मोठं धन कुठून आणणार? तेव्हा त्याला वाटलं की राजा रघुकडे जावं, तो अत्यंत दानशूर आहे, तो आपल्याला नक्की देईल, म्हणून मी तुमची कीर्ती ऐकून तुमच्याकडे तर आलो. पण आता तर तुम्ही सगळंच वाटून टाकलंय आणि इथे स्वतःच वनवासी म्हणून राहतात, तर आता तुम्हाला कसं काय मी हे मागू? म्हणून मी काही सांगत नव्हतो. म्हणलं असू दे, मी जरी सगळं देऊन टाकलेलं असलं तरी मी पुन्हा मिळवू शकत नाही असं नाही. ती मिळवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. आणि मग त्यांनी त्याला दक्षिण देण्याकरता पैसे मिळवायचे म्हणून कुबेरावर स्वारी करण्याचा घाट घातला. आणि कुबेराला जेव्हा कळलं की रघुराजा आपल्यावर चाल करून येतोय, तेव्हा आधीच त्यांनी सुवर्ण मोहरांचा पाऊस पाडला आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता ह्या ज्या सुवर्ण मोहरा आहेत त्याचा तुला सगळ्या घेऊन जा. पण तो कौत्सही म्हटला की नाही, सगळ्या नकोय, मला फक्त 14,000च हव्यात, मी तेवढ्याच घेऊन जातो. म्हणजे त्या काळी लोकांची वागण्याची पद्धतच किती उच्च चारित्र्यावर आधारित होती हे आपल्या सगळ्यांच्याच एक एक कथांवरून हे दिसून येतं. असं रघुराजाचं दैदिप्यमान चरित्र होतं. मग पुढे रामाचं चरित्र तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की 14 वर्ष त्यांनी कसा निष्ठेने वनवास पार केला. त्याचे पुत्र कुशलवतर वनवासामध्येच जन्माला आले आणि तिथेच वाल्मिकींच्या आश्रमात वाढले. त्यामुळे राजर्षी आणि योग परंपरा हे शब्द हे असे कित्येक राजांच्या अशा दिव्य जीवनांनी आपल्याला उजळलेले दिसतात. त्याच्यामध्ये शिवी, जनक, अश्वपती हे सुद्धा त्यासारखे सुद्धा अत्यंत विद्वान राजे होऊन गेले. इक्ष्वाकू राजाचा एक पुत्र, त्याचं नाव निमी, त्याचा पुत्र नाभाग आणि त्याचा पुत्र मिथिला नरेश जनक, अशी ती एक पुन्हा अजून एक पुढे मालिका जनकापर्यंत. जनक आपल्याला माहितीये, पण जनक ही एक पदवी आहे बरं का. अनेक राजे त्या पदवीला पोचलेले आहेत. तर त्या मिथिला नरेश जनकापासून जवळपास 12 ते 15 पिढ्यानंतर जो जनक झाला त्याचं नाव देवरात जनक. देवरात. आणि तो म्हणजे हा याज्ञवल्क्य ऋषींना समकालीन जो होता, अत्यंत ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मवेत्ता आणि कर्मयोगी. आणि त्याचाच रेफरन्स 3ऱ्या अध्यायात येतो. कर्मणैव हि संसिद्धिं आस्थिता जनकादयः. इथे जो जनक आहे ना, तो हा देवरात जनक. आणि त्याला विदेह जनक असं पण म्हणायचे, कारण तो कधीच देहबुद्धीवर नसायचा, तो कायम आत्मबुद्धीतूनच सर्व काम करायचा, म्हणून त्याला विदेह जनक म्हणायचे. तर या विदेह जनकापासून पुढे ही परंपरा चालत चालत किंवा अशा याच्यामध्ये अनेक पिढ्यांनंतर म्हणजे जवळपास अर्जुनापर्यंत पोहोचेपर्यंत 88-89 अशा पिढ्या आणि अनेक वर्ष, अनेक हजारो वर्ष होऊन गेलेली होती. आता या एवढ्या मोठ्या काळामध्ये हा योग नेमका कधी क्षीण झाला किंवा तो कधी नष्ट पावला हे काही नक्की सांगता येणार नाही. पण या मोठ्या काळाचा जो हे त्याचा उल्लेख करून भगवंत काय म्हणतात, सहकालेन इह महता योगो नष्ट परंतप. आता या ओळीमध्ये नष्ट हा शब्द वापरला.
नष्ट म्हणजे नाश झालेला. मग आपण त्याचा अर्थ योगाचा अभाव झाला असा घेऊन चालेल का? आपण मागच्याच श्लोकामध्ये म्हटलंय की हा योग अव्यय आहे, अविनाशी आहे, आणि लागलीच पुढच्या श्लोकामध्ये जर म्हटलं की हा योग नष्ट झाला, म्हणजे अभाव या अर्थाने जर त्याचा आपण अर्थ लावला तर ते नक्कीच फारच विसंगत वाटेल. म्हणून इथे त्याचा अर्थ एवढाच घ्यायचा की कर्मयोग जाणणाऱ्या आणि आचरणामध्ये आणणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांची संख्या हळूहळू घटायला लागली आणि मग ती जवळपास नाममात्र लोकच कर्मयोग आचरत होते आणि ती लुप्त होत गेली. आणि आता आपण बघूया की गीताईमध्ये कसं समर्पक विनोबांनी हे केलं आणि काय वापरलंय, पुढे काळ बळाने तो ह्या लोकी योग लोपला. योग संपला सुद्धा म्हणू शकत असते, ते म्हणू शकले असते. ते छान तो बरोबर वृत्तात बसतोय. पुढे काळ बळाने तो ह्या लोकी योग संपला. काहीही तिथे बाधा येत नाहीये वृत्ताला, पण तिथे लोपला हा शब्द वापरून त्यांची जाण आपल्याला कळते की हा नष्ट म्हणजे संपणं असा अर्थ देऊन आपल्याला चालणार नाही. कर्मयोगाचं आचरण जरी लोपल्यासारखं झालेलं असलं तरी सिद्धांत रूपाने तो नित्य अस्तित्वात होताच आणि राहतोच. तर इथे सकालेन महता कालेन म्हणजे मोठ्या काळानंतर इथे काळाचं महात्म्य आणि योग परंपरा नष्ट होणं ह्यांचा नक्की काही संबंध आहे का, आणि असला तर काय, हे जरासं आपण बघायला पाहिजे. आता आपण राजर्षींच्या लाईफस्टाईल बद्दल बोलतोय की राजर्षींनी ही परंपरा पुष्कळ काळ सांभाळलेली आहे. तर राजसत्ता राखण्यासाठी इतर सत्ता पिपासून सुद्धा रोखावं लागतं. सत्ता आणि पैसा यांचा पण अतूट संबंध असतो. राजांची राहणीमान हे सगळं उपभोगात्मक असतं. उपभोगांची विलासांची सगळी रेलचेल आजूबाजूला असताना त्या राजेपण मिरवण्यामध्ये म्हणा किंवा उपभोगण्यामध्ये ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचं राहून गेलं किंवा त्याला कमी महत्व प्राप्त झालं असं जर घडलं तर ते समजण्यासारखं आहे. पण इतक्या आकर्षणांमध्ये जर तुम्ही घेरलेले असाल तर सहजच तुम्ही तिकडे आकृष्ट होणं हे काही फार गैर किंवा फार चुकीचं नाही. पण योगासाठी मात्र संयमी जीवनाची आणि ज्ञानप्रधान वृत्ती सतत जागी ठेवण्याची गरज असते, त्याची आवश्यकता असते. आणि राजांच्याकडे तर पैसा, ऐश्वर आणि अधिकार या 3 गोष्टी असतात ज्या या कामी खूपच कमी उपयोगाच्या, रादर उपद्रव निर्माण करणाऱ्याच असतात. पैसा, ऐश्वर आणि अधिकार हे तुम्हाला संयमी जीवनापासून दूर नेण्याच जास्त म्हणजे कारणीभूत ठरणार. बरं, ही योग परंपरा समजा चालवली नाही तरी राज्यकारभारात काहीच फरक पडत नाही. त्यामुळे आता मी ही समजा योग परंपरा थांबवली, मग उद्या माझं काही बिनसलं, बिघडलं असं होण्याचा काहीच प्रसंग नाही. त्यामुळे मग ही प्रक्रिया किंवा कर्मयोगाच्या त्या धारणा ज्या आहेत, ज्या फॉलो करायच्यात आचरणामध्ये सातत्याने ठेवायच्या, त्या हळूहळू दुय्यम बनत खाली खाली घसरत मग अशा एखाद्या स्तरावरती जातात की त्यांच्याकडे म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष सुद्धा होऊ शकतं. आपण बघितलं की राजा जनक, अश्वपती, कैकेय, इक्ष्वाकू आणि आपण आता बरेच राजे बघितले. या अनेक राजर्षींनी जरीही योग परंपरा अतिशय चांगल्या प्रकारे अनेक वर्ष सांभाळली तरी काही राजे असे निपजलेच. उदाहरणार्थ वेन राजा किंवा नहुष राजा हे जरी सामर्थ्यशाली होते तरी ते सत्वसंपन्न नव्हते. ऐश्वर्यामुळे किंवा सत्तेमुळे, सामर्थ्यामुळे ते मदांध झाले आणि ते स्वतःला म्हणजे धर्म किंवा देशापेक्षा स्वतःला जास्त इम्पॉर्टन्स ते द्यायला लागले. स्वतःला ते जास्त श्रेष्ठ आणि थोर समजायला लागले आणि त्यामुळे या भ्रष्ट राजांना अक्षरशः त्या काळातल्या ऋषींनी म्हणजे समाजाला ते एवढा तापदायक व्हायला लागला त्यांचा राज्यकारभार की ऋषींनी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करून अक्षरशः योजनाबद्ध पद्धतीने त्यांना सिंहासनावरून खाली खेचायला त्या ऋषींना करावं लागलं ते कर्म. तेव्हा बघा की आता म्हणजे खरं राजे लोकांनी म्हणजे क्षत्रियांनी ब्राह्मणांचं संरक्षण करायचं, पण तेच क्षत्रिय जर त्यांच्या सामर्थ्याचा दुरुपयोग करायला लागले तर ब्राह्मणांना पूर्ण अधिकार होता की ब्राह्मणांनी त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी किंवा त्यांना बरोबर पेचात पाडावं. आणि ते काम म्हणजे एकमेक हा जो बॅलन्स होता ना
तो त्या काळच्या समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येतो. कारण राजा भ्रष्ट झाला की अख्खं राष्ट्र भ्रष्ट होतं. आणि म्हणून राजांनी सावध आणि सदाचारी असणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी भलत्या सलत्या मोहांना बळी न पडता आपला राज्यकारभार चालवायला पाहिजे. आणि इथे अर्जुनही स्वजनांच्या मोहाने त्याचं जे स्वधर्म होतं, युद्धरूपी स्वधर्म, ते टाळू पाहत होता. आणि म्हणून भगवंतांनी ही सगळी थोर राजर्षींनी सांभाळलेली योग परंपरा त्याला सांगून कर्मयोगाचं महत्व त्याला पटवून दिलं आणि अनादित्व पटवून दिलं. आणि हे तूही याच्यातला एक कर्मयोगी होऊन पुढे ही परंपरा चालवली पाहिजेस, असंही कुठेतरी त्याला सूचित केलं. आपण इथे बघितलं वेन आणि नहुष राजांची उदाहरणं बघितली. हे मदांध राजसत्ता होती, म्हणजे राजांच्या हातून हे घडलं. पण हे सामान्य माणसाच्या हातून सुद्धा घडूच शकतं. कारण उपभोग सुखाच्या लालसेमध्ये ज्ञानप्राप्तीची इच्छा ही हळूहळू थोडी दुर्बळ व्हायला लागते, दुय्यम ठरते. आणि मग कर्मयोगाच्या आचरणामध्ये अनियमितता. कर्मयोग कसा आहे, आपल्या सारखं समाचरण हा शब्द बरेच वेळेला गेल्या अध्यायात आपण बघितला. म्हणजे सतत आचरण करायचे, आज केलं उद्या नाही, काल केलं आज नाही, असं करून चालणार नाही. तर ती अनियमितता यायला लागली तर मग उपासनेचं नित्यत्व गेलं. आणि मग मी कधीतरीच रामरक्षा म्हणतो, पाहुणे आले की मी आपला रामरक्षा म्हणतो, किंवा एकादशी आली की मी 11वा अध्याय म्हणतो. हे जे नैमित्तिक तुम्ही गोष्टी केल्यात ना, म्हणजे नित्य सोडून नैमित्तिक जेव्हा तुम्ही करायला लागता, तेव्हा हा योग नष्ट होण्याचा काळ जवळ आला, हे सरळ कळतं. नैमित्तिक करू नये असा त्याचा अर्थ नाहीये. एकादशीला तुम्ही 11वा अध्याय जरूर म्हणा, पण रोज एक भगवद्गीतेचा अध्याय म्हणा, किंवा तत्सम रोज करण्याची जी उपासना आहे ती करून मग ऍडिशनल तुम्ही जी नैमित्तिक करता ती चालते, पण ती सोडायची आणि फक्त नैमित्तिक करायची असं करू नये. अर्थात काहीच न करण्यापेक्षा नैमित्तिक तरी करावं इथपर्यंत. आता कारण नाहीतर काय, नित्यही करणार नाही आणि नैमित्तिकही नाही, तर बाबा जाऊ दे, नित्य नाही तर नाही, नैमित्तिक तरी करावे. आता आपण आपल्या मुलांना म्हणतो की ठीक आहे आता रोज अथर्वशीर्ष म्हणायला पाहिजे, अमुक म्हणायला पाहिजे, नाही मग गणपतीचे आपले काय 5 दिवस आहेत तेव्हा तरी एक एकदा म्हणा, काय म्हणजे काय निदान तेवढं तरी असं म्हणतो आपण. पण कर्मयोगाच्या भूमिकेतून बघताना नित्य उपासनेतलं नित्यत्व हे पण तितकंच महत्वाचं आहे. आता इथे श्रीमद शंकराचार्यांनी योगो नष्ट याचं या पदावर भाष्य करताना काय म्हटलंय, दुर्बलान अजितेंद्रियां प्राप्य नष्ट योग. म्हणजे काय, ज्यांनी आपली इंद्रिय जिंकून स्वतःच्या नियंत्रणात ठेवली नाहीत अशा दुर्बल पुरुषांच्या हाती पोचल्यामुळे योग हा नष्ट झाला. म्हणजे पुरुषार्थ रहित लोकांमुळे हा योग लुप्त झाला, असं शंकराचार्य आणि त्यांना अनुमोदन देणारे अनेक विद्वानही हीच बाजू घेतात. तर म्हणून इथे अर्जुनाला परंतप हे संबोधन वापरलं. तर परंतप म्हणजे काय, पर म्हणजे शत्रू, शत्रूंना ताप देणारा. आता इथे योग मार्गातले शत्रू कोण आहेत, तर आपल्या मनात उद्भवणारे विकल्प किंवा काम क्रोधादी विकार. आणि त्यांना जिंकणं हे बाह्य शत्रूंपेक्षा जास्त कठीण आहे. म्हणजे समजून घेऊन आधी ते आयडेंटिफाय व्हायला पाहिजे की हे शत्रू आहेत, हा अमुक अमुक आता आपल्या मनामध्ये विकार उत्पन्न झालेला आहे, हा बळावतो आहे, तो आधी आपल्या लक्षात आला पाहिजे. जर आपण तेवढे सावध असू तर आपल्या लक्षात येईल आणि तर आपण त्याला रोखू शकू काही प्रमाणात तरी. त्याच्या आहारी न जाता त्यांनी आपल्यावर अंमल करण्याऐवजी आपण त्याला आपल्या अधीन ठेवू शकलो तर, आणि ते जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे बाहुबळ जरी असलं तरी हे जे बुद्धीचं बळ आहे किंवा मनाची शक्ती आहे, ही निश्चयाचं बळ आहे, ते तुला वाढवायला पाहिजे. आणि ते वापरून तुला या विकल्प आणि विकार हे जे शत्रू आहेत त्यांना ताब्यात ठेवलं पाहिजे किंवा त्यांना ताप दिला पाहिजे, त्यांना पळवून लावलं पाहिजे. म्हणून परंतप असा इथे हे केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. तेव्हा हा अव्यय योग हा लुप्तप्राय होण्यामध्ये आपण आता हे सगळं बघितल्यानंतर आपण मुळात काय सुरुवात केली होती की काळाचा महिमा, सकालेन इव महता योगो नष्ट पर्यंत. काळाचा महिमा खरंच काय आहे का नाही, हे आपण बघायला सुरुवात केलेली होती. आपण पुष्कळ वेळेला काही काही असे फ्रेजेस वापरत असतो, कालाय तस्मै नमः, किंवा काळाच्या ओघात ते हळूहळू लुप्त झालं वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये असं वाटतं की काळामुळेच काहीतरी घडलेलं आहे.
पण ते कारण थोडं काल्पनिक वाटतं. त्याच्यापेक्षा सुद्धा आचरणारे जे आहेत त्यांच्या मनाची दुर्बलता हे वास्तविक कारण आहे. तर योग हा नष्ट होत नाही, तर आचरणाऱ्यांची उमेद किंवा सातत्य हे सुख प्रवृत्तीच्या रेट्यामध्ये नष्ट होत. म्हणजे आपलं कन्क्लुजन असं आहे की हा काळाचा महिमा नसून हा उपभोग प्रवृत्तीचा महिमा आहे. अर्थात काळानुरूप सत्वशीलता कमी होते आणि उपभोग प्रवृत्ती वाढत जाते. प्रत्येक सत्ययुग, त्याच्यानंतर द्वापार युग, प्रत्येक पुढच्या युगामध्ये हे उपभोग प्रवृत्ती वाढत गेलेली दिसते. किंवा इव्हन आता आपल्याला मी जे ऐकलेलं आहे ते सुरुवातीला 4 वेद नव्हतेच, एकच वेदराशी होती जेव्हा सुरुवातीला निर्माण झाली तेव्हा. आणि अख्खी वेदराशी ग्रहण करून स्मरणात ठेवणं ही कपॅसिटी ऋषींच्याकडे होती. पण काळामुळे हळूहळू त्यांची बुद्धी आणि स्मरणशक्ती कमी होत गेली. आणि हे जेव्हा व्यासांना लक्षात आलं की एकट्या व्यक्तीला ही अख्खी वेदराशी सांभाळणं, स्मरणात सांभाळणं, म्हणजे तेव्हा तर मौखिक परंपरा होती, लिखित स्वरूपात वेद नव्हते, तर ही गोष्ट फार जड जाते. तेव्हा व्यासांनी 4 म्हणजे विषयवार 4 वेदांमध्ये वेदराशीचं विभाजन केलं आणि वेदांविव व्यास म्हणून त्यांना व्यास हे नाव पडले. ही सगळी कथा आपण ऐकतोय. म्हणजे काळाचा महिमा अगदीच नाकारता येत नाही. काळामुळे ह्या सत्व प्रवृत्ती कमी होत जाणं आणि उपभोग प्रवृत्ती वाढत जाणं हे जे घडतंय त्याच्यामुळे ज्ञानाबाबत औदासीन्य निर्माण होते. आता इथे आपण ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचूया. ओवी क्रमांक 19 ते 26. आपण आधी ह्या ओव्या वाचू आणि मग त्याच्यातल्या 1-2च ओव्यांवरती बोलायचे ते मी नंतर बोलू. तेव्हा ती परत ती ओवी वाचेल ज्याच्यावर बोलणार आहे. मग आणि काही या योगाते राजर्षी जागले जाणते, परी तेथोनी आता सांप्रते नेमिजे कोणी. मग अनेक राजर्षींना याचं ज्ञान झालं, परंतु सांप्रत या योगाला जाणणारा कोणीही दिसत नाही. जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. प्राणी वासनांच्या भरीस भरले व देहबुद्धीच्या नादी लागले, म्हणून त्यांना या आत्मज्ञानाचा विसर पडला. अविट नाथिली आस्था बुद्धी विषय सुखची परमावधी, जीवू तैसा उपाधी आवडे लोका. आत्मनिष्ठेची भावना ठाम नसली म्हणजे विषय सुखच सुखाची पराकाष्ठा असं वाटतं आणि लोकांना सर्व संसाराच्या घडामोडी या प्राणासारख्या प्रिय होतात. या 2 ओव्यांमध्ये मूळ कारण सांगितलंय की योग नष्ट का झाला, त्याचं कारण 20 आणि 21 या 2 ओव्यांमध्ये सांगितलं. आणि आता पुढे पुढच्या 3 ओव्यांमध्ये त्याला दृष्टांत दिलाय. बरेच दृष्टांत दिलेले की आत्मबोधाचं महात्म्य वाटण्याऐवजी जर सवंग विषय सुखाचं कौतुक वाटायला लागलं तर काय होतं. एरवी तरी खवणेयाच्या गावी पाटा उवे काय करावी, सांगे जात्यंथा रवी काय आती. खवणेया म्हणजे जैन भिक्षू, ते दिगंबर पंथातले असतात, जे वस्त्र विहीन अशा अवस्थेत राहतात, त्यांना म्हणले खवणेया. आणि पाटा उवे म्हणजे वस्त्र. नाहीतर दिगंबर क्षपणिकांच्या म्हणजे जैन साधूंच्या गावात कपड्या लत्त्याचे काय काम, जन्मांधाला सूर्याची किंमत काय. का बहिरयांच्या आस्थानी कवण गीता ते मानी, की कोल्हे या चंदनी आवडी उपजे. अथवा बहिऱ्यांच्या घरात गायनाला कसला मान, किंवा कोल्ह्यांना कधी चंदनाविषयी प्रेम किंवा आदर उपजतो का. पै चंद्रोदया आरवते जयांचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्राते बोळखती. किंवा चंद्रोदयापूर्वीच ज्यांच्या डोळ्यांना दिसत नाहीसे होते ते कावळे चंद्राला कसे ओळखणार बरे. म्हणजे आपल्याला किती हीन
गोष्टींची कंपेअर स्वतःला करायला पाहिजे बघा. जर आपण विषयोपभोगी असू, कावळे, कोल्हे तैसी वैराग्याची शिव न देखती, जे विवेकाची भाषा नेणती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. ज्ञानेश्वर मूर्ख वगैरे या शब्दांच्या पलीकडे जात नाही. तर ते अतिशय सौम्य प्रवृत्तीचे असल्यामुळे जास्तीत जास्त हार्श शब्द म्हणजे मूर्ख. त्याप्रमाणेच जे वैराग्याच्या गावाला कधीच गेले नाही, ज्यांना विवेक हा शब्दही ठाऊक नाही, ते मूर्ख पुरुष माझ्या परमात्मा स्वरूपाला कसे पोहोचणार. कैसा नेणो मोहो वाढी नला, तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला, म्हणून योगू हा लोपला लोकी ये. हा मोह कसा पसरला कोण जाणे, पण या मोहामुळे पुष्कळ काळ वाया गेला आणि या लोकात कर्मयोगाचा लोप झाला. आता आपण त्या 20 आणि 21 ओवीबद्दल थोडस बघूया. योग का नष्ट झाला याची कारण मीमांसा याच्यात दिलेली आहे की जेव्हा देहाबद्दलच आदर वाढला, म्हणजे देह बुद्धी वाढली, म्हणजे देह म्हणजे शरीर मन बुद्धी हे तीनही. देह हा शब्द म्हटला की शरीर मन बुद्धी हे वेगळं नाही म्हटलं तरी चालतं बरं का, कारण ते स्थूल देह आणि सूक्ष्म देह मिळून ते तीनही कव्हर होतात. शरीर मन बुद्धीला काय जे लागतंय, त्याला सुख कशाने होते, त्यालाच जर महत्व आपण दिलं तर मग आत्मबोध कसा होणार. म्हणून त्यांनी पुढच्या ओळीत म्हटलं 21 की आस्था जेव्हा आडमार्गाला जाते तेव्हा ज्ञानाऐवजी विषय सुख हीच परमप्राप्तीची गोष्ट आहे असं वाटायला लागतं. आणि मग सांसारिक उपाधींना जर एवढं महत्व प्राप्त झालं तर त्या उपाधी ज्या चैतन्याच्या अधिष्ठानावरती आहेत ते चैतन्य संपूर्णपणे झाकलं जातं. आणि त्यामुळे खरं म्हणजे ते आत्मज्ञान मिळवण्याच्या सर्व क्षमता माणसाला दिलेल्या आहेत, पण माणूस त्या सगळ्या क्षमता आत्मज्ञानासाठी वापरण्याच्या ऐवजी उपभोगांच्या मागे लागण्यात वापरतो. आणि मग त्याच्यामध्ये आपला काळ बहुमूल्य काळ जो आपल्याला मिळालेला आहे, तसं आपलं काय 70-80 वर्षाचं आयुष्य आता धरायचं. पूर्वी ते आयुष्यमान बरंच होतं, म्हणजे या श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या काळामध्ये तर बरंच होतं. म्हणजे त्या मनाने आता आपल्या हातात काळ आधीच खूप कमी आहे आणि तो आपण ह्याच्यामध्ये वाया घालवतो. त्यामुळे सकाले नेह मोहता योगो नष्ट परंतप, हे जेव्हा वाक्य भगवंत म्हणतात तेव्हा ते ही अशी भोगानी दुर्बल झालेली आहे त्यांच्या कथा भगवंत सांगतायत. आणि ती आपली कहाणी होऊ नये, की त्या कथा ऐकून आपण काय शिकायचं, तर आपली प्रायोरिटी काय आहे त्याचं आपण भान ठेवायला पाहिजे आणि कशाला किती प्राधान्य द्यायचं त्याचा नीट विचार केला पाहिजे, त्याच्याबाबत दक्ष राहायला पाहिजे. आता अर्जुनाला श्रीकृष्ण हे स्वतः सांगतायत का, तर अर्जुनाला एक तर तो अत्यंत जिज्ञासू आहे, चारित्र्य संपन्न आहे आणि परमेश्वरांचा अत्यंत लाडका आहे, म्हणून त्याला ते जवळ घेऊन हा योग सांगतात. तर आपणही स्वतःला अर्जुनाच्या पातळीवर जर आणलं तर भगवंतांचं ते प्रेम आपल्याला मिळेल आणि अर्जुनासाठी म्हणून सांगितलेला जो उपदेश आहे त्याचा आपल्यालाही उपयोग करून घेता येईल. आता आपण पुढचा श्लोक वाचू.